नमस्कार. आपण MSCITच्या फायनल एक्झामला कसे प्रश्न येतात त्याचा सराव परीक्षेचा आपण आता सराव घेणार आहोत. हा पहिलाच प्रश्न आहे. कलर फोल्डरमधून पिंक फाईल कॉपी करा आणि स्टुडंट ID ने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा. कॉपी द फाईल पिंक फ्रॉम कलर फोल्डर अँड पेस्ट इट इन द फोल्डर विथ युअर स्टुडंट ID. स्टुडंट ID मीन आपल्या फोल्डरमध्ये आपला जो लर्नर ID असतो आपण एक्झामला टाईप केलेला त्या नंबरचा एक फोल्डर आपोआप आपल्या परीक्षेच्या फोल्डरमध्ये तयार होत असतो आणि त्या फोल्डरमध्ये ही फाईल किंवा हे फोल्डर दिलेले आहेत. आपल्याला या लोकेशनवरती जाऊन आपल्याला ती कृती करायची. त्यासाठी मी प्रश्न सोडवायला घेतला. हा जो लर्नर ID आहे आपला तो त्या फायनल एक्झामच्या वेळेस इथं असणार आहे. आता आपण डमी एक्झाम सोडवतोय म्हणून लर्नर IDच्या ऐवजी आपल्याला इथं वेगळा नंबर दिसतोय. त्याच्यामध्ये कलर फोल्डरमध्ये जायचं आहे आपल्याला आणि पिंक फाईलला आपल्याला कॉपी करायला लावलेला आहे. या ठिकाणी पिंक फाईलला सिलेक्ट केलं, राईट क्लिक केलं, कॉपी केलं. कॉपी करण्याचे पर्याय आहेत. राईट क्लिकने कॉपी करू शकतो आपण किंवा आपल्याला या ठिकाणी रिबनवरती सुद्धा कॉपी ऑप्शन मिळू शकतं. मी इथं कॉपी ऑप्शन घेतला. त्यानंतर आपण बॅकला जायचं आहे. अप ॲरोच्या साहाय्याने आपल्याला स्टुडंट ID ने असलेल्या म्हणजे ह्या नंबरवर क्लिक केलं तरी चालेल किंवा अपच्या साहाय्याने आपण या नंबरच्या लोकेशनपर्यंत यायचं आहे आणि राईट क्लिक करून आपण पेस्ट करू शकतो. राईट क्लिक करून सुद्धा पेस्ट करू शकतो आपण किंवा रिबनमध्ये असणाऱ्या पेस्ट ऑप्शनचा पण वापर आपण करू शकतो. सबमिट. पुढचा प्रश्न आहे. सपोर्ट /काउंट फाईल कॉपी करून ती सपोर्ट होममध्ये पेस्ट करा. पेस्ट करण्यासाठी आपल्याला परत एकदा सेम फोल्डर लोकेशन दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला परत एकदा प्रश्न सेम पद्धतीचा आला आहे. कदाचित लोकेशन फक्त बदललं आहे. सपोर्ट फोल्डर म्हटलं आहे. सपोर्टवर डबल क्लिक केलं. या ठिकाणी काउंट फाईल दिलेली आहे. फाईल ज्या कॉपी करायला दिलेल्या आहेत त्याला डबल क्लिक करून चुकून ओपन करायचं नाही आणि जरी चुकून ओपन झाली एखादी फाईल जी ओपन करायला नव्हती सांगितली तर ती क्लोज करणं आवश्यक आहे. कॉपी, रिनेम, डिलीट या सगळ्या गोष्टी करताना आपण ही फाईल कॉपी करू. राईट क्लिक अँड कॉपी आणि होममध्ये आपल्याला पेस्ट करायची आहे. राईट क्लिक करून मी या ठिकाणी पेस्ट करू शकतो आहे. मी आता जे काही परीक्षा सोडवते ती विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टमवर सोडवते त्यामुळे पेस्ट हा पर्याय या प्रकारे दिसेल आपल्याला. आणि आपण विंडोज 7वर किंवा 10वर आपल्याला परीक्षा सोडवत असाल तर आपल्याला इथं राईट क्लिक केल्यावर असे पर्याय दिसणार आहेत. अशा प्रकारे आपण पेस्ट करू शकतो. हा फरक लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस. ह्यालाही सबमिट करू आपण. नेक्स्ट क्वेश्चन. सपोर्ट फोल्डरमधून साईज फाईल सपोर्ट /होम फोल्डरमध्ये सब फोल्डरमध्ये कॉपी करा. कॉपी द फाईल साईज फ्रॉम द सपोर्ट फोल्डर टू दी सपोर्ट /होम सब फोल्डर. सोपा आहे. कॉपीचा प्रश्न आहे. राईट क्लिक करून आपण कॉपी यालाही केलं आणि होममधील सब फोल्डरमध्ये सपोर्टमधील हा सब फोल्डर होम आहे. इथं राईट क्लिक करून आपल्याला फक्त पेस्ट करायचं आहे. सबमिट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 5व्या वाक्याला बोल्ड आणि अंडरलाईन इफेक्ट लागू करा. स्टाईल म्हणून आपण इफेक्ट म्हणू. इन द गिवन डॉक्युमेंट अप्लाय बोल्ड अँड अंडरलाईन स्टाईल टू द 5th सेंटेन्स. जस्ट प्रश्न ओपन केला. 5व्या वाक्याला सांगितले. वाक्य सिलेक्ट करण्याची सोपी पद्धत मी इथं दाखवतो की त्या वाक्याच्या डावीकडे मार्जिनमध्ये तुम्हाला जस्ट यायचं आहे समोर त्या वाक्याच्या आणि जस्ट एक सिंगल क्लिक करायचं आहे. एका क्लिकमध्ये ते वाक्य सिलेक्ट झालेलं दिसेल.
आता आपल्याला बोल्ड आणि अंडरलाईन करायला सांगितले, बोल्ड आणि अंडरलाईन. सबमिट. दिलेल्या डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याला रेड कलरने हायलाईट करा. हायलाईट द थर्ड सेंटेन्स इन द गिवन डॉक्युमेंट विथ रेड कलर. जस्ट आपण थर्ड सेंटेन्सला क्लिक करूया. होम टॅबमध्येच आपल्याला टेक्स्ट हायलाईट कलर या ठिकाणी दिसतो आणि रेड कलरने हायलाईट करायचं, रेड कलर सिलेक्ट करायचा. सबमिट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वरच्या भागात 5 रो आणि 6 कॉलमचे टेबल इन्सर्ट करायचे. जस्ट क्लिक केलं मी या ठिकाणी. वरच्या भागात म्हणजे सुरुवातीलाच आपण क्लिक करू शकतो. एक एंटर प्रेस करून हे वाक्य खाली घेतलं आणि वरच्या भागात म्हटले म्हणून त्या वाक्याच्या वरती माऊस पॉइंटर नेला. इन्सर्ट टॅब, टेबलमध्ये जायचे आणि इन्सर्ट टेबल म्हणायचं. कॉलमची संख्या इथं आपल्याला 6 सांगितलेले, कॉलम वाढवून घ्यायचे आणि 5 रो म्हटलेलं आहे, 5 संख्या रोमध्ये आली पाहिजे. जस्ट ओके. एवढंच सांगितलेलं आहे, त्यामुळं सबमिट. वेगळी कृती प्रश्नाव्यतिरिक्त इथं करायची नाही आहे. एक्सेलचा प्रश्न आहे बघा. सेल D7चा फॉन्ट बदलून बुकमॅन ओल्ड स्टाईल करा. चेंज द फॉन्ट सेल D7 टू बुकमॅन ओल्ड स्टाईल. हे फॉन्टचं नाव आहे, फॉन्ट फक्त त्या D7चा बदलायचा आहे. आपण D7 वरती क्लिक केलं. त्यानंतर आपल्याला फॉन्टमध्ये यायचं आहे. अल्फाबेटिकली बीने सुरू होणारे फॉन्ट आहेत आणि आपल्याला इथं BOOK बुकमॅन या नावाने या ठिकाणी सर्च करायचं. इथं पहा, बुकमॅन ओल्ड स्टाईल हा फॉन्टचा स्टाईल बदलायचा आहे. बाजूला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं. दिलेल्या वर्कशीटमध्ये H11 सेलमधील टेक्स्ट रॅप करा. इन द गिवन वर्कशीट रॅप द टेक्स्ट इन अ सेल H11. H11 आपल्याला क्लिक करायचं आहे. Hमध्ये आपण 11ला या ठिकाणी जाणार आहोत आणि टेक्स्ट रॅप फक्त आपल्याला इथं पहा, होम टॅबमध्ये अलाइनमेंट ग्रुपमध्ये रॅप टेक्स्ट हा ऑप्शन घ्यायचा आहे. म्हणजे एकाच सेलमध्ये एका खाली एक शब्द आपल्याला दिसू शकतात. सबमिट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तिसऱ्या स्लाइडमधील परिच्छेदाची केस लोअर केस अशी बदला. इन द गिवन प्रेझेंटेशन चेंज द केस ऑफ द पॅराग्राफ प्रेझेंट ऑन द थर्ड स्लाइड टू लोअर केस. तिसरी स्लाइड आपल्याला इथं क्रमाने जी येते, नंबर दिलेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि जे काही परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ आहेत तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे किंवा त्या पॅराग्राफमध्ये कुठेही कर्सर ठेवायचा आहे. होम टॅबमध्येच आपल्याला या ठिकाणी फॉन्ट ग्रुप आहे आणि त्यामध्ये चेंज केस हा ऑप्शन घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला लोअर केस असा पर्याय निवडायचा आहे आणि सबमिट करायचं. सोपे प्रश्न आहेत एकदमच. नेक्स्ट क्वेश्चन पॉवर पॉईंटचाच आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा. स्लाईड नंबर 2मध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि डॉक्युमेंट टेक्स्ट लिहा आणि या टेक्स्टचं फॉन्ट साईज बदलून 48 करा. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ ब्लँक स्लाईड ॲट द एंड. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स विथ द टेक्स्ट डॉक्युमेंट विथ फॉन्ट साईज 48 इन द सेकंड स्लाईड. स्लाईड नंबर 2. ठीक आहे. स्लाईड नंबर आपल्याला शेवटी काय करायचं आहे, ब्लँक स्लाईड इन्सर्ट करायला आहे. ब्लँक हा स्लाईडचा पर्पजली प्रकार दिलेला आहे. होममध्ये न्यू स्लाईड या बटनवर यायचं आहे आणि ब्लँक स्लाईड घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्लाईड नंबर 2मध्येच म्हणजे या स्लाईडमध्ये योगायोगाने डॉक्युमेंट असा टेक्स्ट टाईप करायचा आहे. इन्सर्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करायचं आहे. स्लाईडमध्ये कुठेही सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंट असा टेक्स्ट टाईप करायचा. या टेक्स्टला आपल्याला सिलेक्शन करायचं आहे आणि स्लाईडच्या त्या टेक्स्ट बॉक्सची साईज आपल्याला 48 अशी घ्यायची आहे. याच पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायला सांगितलेला आहे. याच्यामध्ये दुसरी काही इन्स्ट्रक्शन दिलेली नाही. सबमिट करायचं आहे. मी आउटलुकचे प्रश्न बाजूला ठेवतो आहे.
पुन्हा एकदा मी पुढच्या लेवलमधील प्रात्यक्षिक लावतो आहे. आउटलुक बाजूला ठेवण्याचं कारण आहे, आपण आता विंडोज 11 या OS वर प्रश्नपत्रिका सोडतो आहे, त्यामुळे आउटलुकचे प्रश्न ओपन होतील की नाही याची शंका आहे. तर आपण प्रात्यक्षिकला जाऊ, ज्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पुढच्या लेवलचे प्रश्न बघायला भेटतील. सपोर्ट फोल्डरमधून होम फोल्डरमध्ये जायचं आहे. तो उघडल्यानंतर आपल्याला बिझनेस मीटिंग ही फाईल डिलीट करायची आहे. ओपन द फोल्डर सपोर्ट ऑब्लिक होम अँड डिलीट द फाईल बिझनेस मीटिंग. ही PPT एक फाईल आपल्याला डिलीट करायची आहे. लोकेशन समजून घ्यायचे, तिथं आपल्याला सपोर्टमध्ये सांगितलं आहे म्हटल्यावर सपोर्टला डबल क्लिक करायचं आहे. होममध्ये पण सांगितलं आहे म्हटल्यावर होमलाही डबल क्लिक करायचं आहे आणि या फाईलला डिलीट करायचं आहे. चुकून काही विद्यार्थी ओपन करतात, ओपन नाही करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. एक तर आपल्याला पर्याय नंबर 1 आहे की आपल्या रिबनवरून डिलीट करू शकतो, किंवा आपण राईट क्लिक करून देखील या ठिकाणी डिलीट पर्याय घेऊ शकतो. इवन सांगितल्याप्रमाणे विंडोज 10 वापरत असाल तर आपल्याला या ठिकाणी डिलीट ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. डिलीट झाली फाईल, सबमिट करायचं. डिलीट करताना आपल्याला एक डायलॉग बॉक्ससुद्धा येऊ शकतो. आर यू शुअर, डू यू वॉन्ट टू डिलीट दिस फाईल, येस करायचे. अशा वेळेला आपल्याला आता मी सबमिट करतो आहे. हार्डवेअर फोल्डरमधून माऊस फाईल हार्डवेअर ऑब्लिक एरियामध्ये मूव्ह करा. मूव्ह द फाईल माऊस फ्रॉम द हार्डवेअर फोल्डर टू हार्डवेअर ऑब्लिक एरिया. हार्डवेअर फोल्डर आपल्याला दिलेला आहे, त्यामध्ये एरियाही आहे, त्याला डबल क्लिक करायचं आहे. हार्डवेअरमधूनच म्हटलेलं आहे, सॉरी. ह्या फाईलला माऊसला आपल्याला मूव्ह म्हणजे कट करायचं आहे. आपल्याला कट कमांड घ्यायची आहे. त्यानंतर क्लिक केला आपण की फेंट होईल ती. एरियामध्ये डबल क्लिक करून जायचं आणि इथं पेस्ट म्हणायचं आहे. पेस्ट करण्यासाठी रिबन, राईट क्लिक और कंट्रोल V कुठलाही पर्याय वापरू शकता. सबमिट. सपोर्ट फोल्डरमधून सर्व ग्राफिक फाईल्स म्हणजे GIF फाईल्स अशा प्रकारच्या या सपोर्ट ऑब्लिक होम ऑब्लिक इंडेक्स ऑब्लिक ग्राफिक्स फोल्डरमध्ये कॉपी करायच्या. म्हणजे या लोकेशनला त्या ग्राफिक्सच्या फोल्डरच्या आतमध्ये दिसल्या पाहिजेत, ज्या डायरेक्टली सपोर्टमध्ये आता आपल्याला दिसणार आहेत. सपोर्ट ओपन केला. एक तर सिलेक्शन सोपी करायची असेल तर बाहेरून असं सिलेक्शन करा, ओरले त्याला सिलेक्ट झाल्या 3 फाईल, किंवा फाईल नंबर 1ला क्लिक केला. त्यानंतर माऊस दुसऱ्या फाईलवर नेला असता मी शिफ्ट बटन किंवा कंट्रोल बटन, कंट्रोलचाच वापर करू आपण, कंट्रोल बटन दाबून ठेवायचं आणि जस्ट एक सिंगल क्लिक करायचं आणि माऊस सोडायचा. पुन्हा दुसऱ्या फाईलवर गेलो, कंट्रोलच्या साह्याने ते सिंगल क्लिक केलं. हे क्लिक करताना माऊसने ड्रॅग अँड ड्रॉप करायचं नाही. कंट्रोलचा वापर करून तुम्ही एखादं ऑब्जेक्ट विंडोमध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करत असाल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या फाईलच्या कॉपी झालेल्या दिसतील. मी कंट्रोल दाबलेलं असताना माऊसने 1 बाय 1 क्लिक केलेलं आहे. आता सिलेक्टेड ॲटम्सपैकी कोणत्याही एका फाईलवर राईट क्लिक करा आणि कॉपी म्हणा. आपल्याला कॉपी करायला सांगितलेलं आहे, तर मी इथं कॉपी केलं. होमला डबल क्लिक करून आतमध्ये गेलो, इंडेक्सला गेलो, ग्राफिक्सला गेलो आणि इथं येऊन मी पेस्ट केलं. या पद्धतीने हा प्रश्न सांगितला होता. आपण याला सबमिट करू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लँडफिल या मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि रिसायकल या मजकुराला लागू करा. म्हणजे फॉर्मॅट पेंटरचा वापर आपल्याला इथे करायला सांगितलेला आहे. हे जे लँडफिल दिलेलं आहे याला सिलेक्ट करायचं आहे. या सिलेक्ट केल्यानंतर याच्यासारखा हुबेहूब आपल्याला इफेक्ट रिसायकल ह्या शब्दाला द्यायचा असल्या कारणानं आपण या सिलेक्टेड शब्दाला फॉर्मॅट पेंटर एकदा क्लिक करून सिलेक्ट करणार. आपल्या माऊस पॉइंटरसोबत आता ब्रश आलेला दिसेल, तो त्या रिसायकल शब्दावर जस्ट क्लिक करायचा किंवा असा ड्रॅग करायचा. हुबेहूब आपल्याला त्याचा इफेक्ट इथं लागू झालेला दिसेल. एवढंच करायचं आहे. प्रश्न संपलेला आहे. सबमिट. पेज लेआउट टॅबचा उपयोग करून पेज मार्जिनला नॅरो ओरिएंटेशन लँडस्केपमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे आपल्याला ओरिएंटेशन या ठिकाणी करायचं आहे. नॅरो आणि ओरिएंटेशनला लँडस्केप, मार्जिन आणि ओरिएंटेशन अशा 2 गोष्टी यामध्ये मागितलेल्या आहेत. आपण या ठिकाणी लेआउट टॅबमध्ये गेलो. त्यानंतर अगोदर मार्जिनमध्ये आपल्याला नॅरो मार्जिन पाहिजे, क्लिक केला. देन आपल्याला ओरिएंटेशनमध्ये लँडस्केप घ्यायचं आहे. बस एवढाच प्रश्न होता. सबमिट. आपल्याला इथं दिलेला आहे दुसरा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हे वाक्य दिलेलं आहे,
MS शशीज क्लासरूम न्यूजलेटर शीर्षक मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि तो आर्टिकल टायटल 1 या मजकुराला लागू करा. म्हणजे फॉर्मॅट पेंटरचा प्रश्न आहे हा. काही वेळापूर्वी आपण सोडवला होता. सोडवू आपण. इथं जे पहिलं वाक्य आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्नात या वाक्याला आपण सिलेक्ट केलं. याचा फॉर्मॅट कॉपी करणे म्हणजे फॉर्मॅट पेंटर वापरणे आणि आर्टिकल 1ला क्लिक करायचं म्हणजे आर्टिकल 1वर जाऊन हे करायचं. हे करताना आपल्याला एक काळजी घ्यायची, ज्यावेळेस फॉर्मॅट पेंटर आपण पिकअप करू त्यावेळेस दुसरीकडे चुकवून क्लिक करायचं नाही. तो इफेक्ट तिथं ड्रॉप होईल. जिथे मागितलेला आहे तिथेच फक्त ड्रॉप करायचं. ही काळजी घेणं गरजेचं आहे. सबमिट. त्यानंतर दिलेल्या वर्कशीटमध्ये A1 सेलसाठी वर्देना फॉन्ट अप्लाय करायचा आहे. इन द गिवन वर्कशीट अप्लाय वर्देना फॉन्ट टू सेल A1. सेल A1वर आपण गेलो. या ठिकाणी सेल A1 आहे. पूर्ण एंटायर सेल आहे A1 आणि ज्याला फॉन्ट आपल्याला द टाइम्स न्यू रोमन वगैरे दिसतोय. V सिरीजमध्ये यायचं आहे आणि हा फॉन्ट वर्धना नावाचा सिलेक्ट करायचा. जस्ट एवढाच प्रश्न होता. सबमिट केला. फंक्शन वापरून D6मध्ये असणारी एव्हरेज क्वांटिटी इन स्टॉक कॅल्क्युलेट करून दाखवा म्हटलं. म्हणजे ॲव्हरेज काढायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आपण D16मध्ये जाणार आहोत. D16. त्यानंतर क्वांटिटी इन स्टॉकचं आपल्याला या ठिकाणी ॲव्हरेज काढायचं आहे. ॲव्हरेजसाठी आपण इथे एडिटिंग ग्रुपमध्ये ॲव्हरेजवर जाणार आहोत. संबंधित सेल्स सिलेक्ट करणारे सेल रेंज आणि एंटर की प्रेस करणार आहोत. इथे आपल्याला ॲव्हरेज मिळणार आहे. बस. कॅल्क्युलेट म्हणलं की दरवेळेस बेरीज करायची असते असं गैरसमज करायचा नाही. इथं आपल्याला ॲव्हरेज शब्दाचा उपयोग करून दिलेला आहे. सबमिट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाइंड अँड रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून अनाऊन्समेंटला डिक्लेरेशनमध्ये रिप्लेस करायचा आहे. म्हणजे हा शब्द जिथे जिथे आला आहे त्या PPTमध्ये किंवा प्रेझेंटेशनमध्ये तिथे डिक्लेरेशन हा शब्द रिप्लेस करायचा आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन रिप्लेस द वर्ड अनाऊन्समेंट विथ द वर्ड डिक्लेरेशन यूजिंग फाइंड अँड रिप्लेस ऑप्शन. राईट. आता आपण या ठिकाणी जस्ट होममध्ये रिप्लेसला जाऊ. आपल्याला शब्द पहिला मागितलेला आहे तो जसाच्या तसा टाईप करायचा आहे. अनाऊन्समेंट आणि नेक्स्ट बॉक्समध्ये दुसरा शब्द द्यायचा आपल्याला. डिक्लेरेशन हा शब्द आपण या ठिकाणी टाईप करायचा आहे. स्पेलिंग मी पाहतो एकदा. बरोबर असेल तर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. आता या ठिकाणी रिप्लेस ऑल म्हणायचं आहे कारण या ठिकाणी सर्व हा ऑप्शन वापरलेला आहे. ऑल. रिप्लेस ऑल. किती ठिकाणी झालेत ते आपल्याला सापडणार आहे. 1 रिप्लेसमेंट. आणि जस्ट ओके करायचं आहे. क्लोज करायचं आहे. देन सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या स्लाईडमध्ये वरील उजव्या बाजूस दिलेल्या आयताचा म्हणजे रेक्टँगलचा रंग पिंक करायचा आहे. इन द गिवन स्लाइड चेंज द इम्पोर्ट कलर गिवन इन टॉप ऑफ राईट टू पिंक. आपण या ठिकाणी हा जो उजव्या बाजूचा आयत आहे कदाचित हा असेल त्याचा आपल्याला कलर पिंक करायचा आहे. त्यासाठी फॉर्मॅट टॅबमध्ये जाणार आहे आपण.
शेप फिलमध्ये येणार आहे. पिंक नाव आलं पाहिजे, त्याच्यासारखे दिसणारे कलर आजूबाजूला इथं पर्पजली ठेवलेले दिसत आहेत, म्हणून आपण नाव आल्याशिवाय क्लिक करणार आहे. बाजूला क्लिक करा, सबमिट करा. इन द गिवन प्रेझेंटेशन चेंज द लाईन स्पेसिंग ऑफ द टायटल प्रेझेंट ऑन फर्स्ट स्लाईड. स्लाईड नंबर 1 वरती आपल्याला लाईन स्पेसिंग 3.0 लाईन्स करायचं आहे. ठीक आहे, लाईन स्पेसिंगचा क्वेश्चन आहे. स्लाईड नंबर 1 त्याच्यातील जे टायटल आहे, टायटलला सिलेक्ट करू आपण, लाईन स्पेसिंगला जाऊया आणि 3.0 सांगितलं आहे ते करू. इथं काही दुरुस्ती करायची नाही आपल्याला की ते शब्द वरती गेले, ते दिसत नाही आहेत. आपल्याला ते करण्यासाठी कुठलेही इन्स्ट्रक्शन क्वेश्चन्समध्ये आलेले नाहीत. इफेक्ट बरोबर गेला की आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार. मी आउटलुकचा प्रश्न इथेही सोडवत नाही आहे. पुढील प्रात्यक्षिक प्रश्न पाहू आपण. हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल कलर ऑब्लिक ऑदर फोल्डरमध्ये कॉपी करायला सांगितले. कॉपी द फाईल कीबोर्ड फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू कलर ऑब्लिक ऑदर. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी हार्डवेअर फोल्डरमधून म्हटलं आहे, हार्डवेअरला ओपन केलं, कीबोर्ड फाईलला कॉपी केलं, सांगितलेलं आहे कलरमधील ऑदर, बॅक बटनचा वापर केला, कलरला ओपन केलं, ऑदरलाही ओपन केलं आणि इथे पेस्ट केलं. हे लक्ष ठेवायचं आहे, कुठून कॉपी करायचं आहे, कुठे पेस्ट करायचं आहे हे समजणं गरजेचं आहे. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील इन्क्ल्यूड्स या शब्दाचा हायलाईट कलर बदलून डार्क येलो करायचा आहे. चेंज द हायलायटिंग कलर ऑफ द वर्ड इन्क्ल्यूड्स इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट टू डार्क येलो. ओके, इन्क्ल्यूड्स हा शब्द इथे आहे आणि त्याचा हायलाईट कलर आपल्याला डार्क येलो करायचा आहे. टेक्स्ट हायलाईट कलरमध्ये जायचं आहे, ते बघायचं आहे आपल्याला. डार्क येलो म्हटलेलं आहे. ब्राईट ग्रीन दिलेला आहे, इथं पाहू शकतो आपण डार्क येलो हा ऑप्शन येत आहे. नावं महत्त्वाची आहेत कलरची सुद्धा. जस्ट क्लिक करायचं, सबमिट. योग्य फंक्शन वापरून जानेवारीमधील जास्तीत जास्त म्हणजे मॅक्सिमम विक्री कॅल्क्युलेट करून F14 मध्ये डिस्प्ले करायचा. मॅक्सिमम फंक्शनचा वापर आपल्याला इथं करायचा आहे आणि तो F14 मध्ये घ्यायचा. F कॉलममध्ये आपण 14 नंबर सेल F14 मध्ये मॅक्स फंक्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि कशामधून मॅक्स, तर या सेलपासून या सेलपर्यंत सेल रेंज प्रॉपर सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. उत्तर आलेलं आहे 100. म्हणजे यामध्ये या सगळ्या सेल्समध्ये 100पेक्षा जास्त कुठली मोठी व्हॅल्यू नाही असा त्याचा अर्थ. मॅक्स काढला आपण, सबमिट. मिनिमम करायचा प्रश्न आलेला. योग्य फंक्शन वापरून जानेवारी 2015 मधील कमीत कमी म्हणजे मिनिमम विक्री कॅल्क्युलेट करून F15 मध्ये डिस्प्ले करा. F15ला आपण अगोदर क्लिक करणार, पुन्हा एकदा मिन फंक्शन घेणार, संबंधित सेल रेंज ज्याच्यामधून मिनिमम घ्यायचं आहे ते सिलेक्ट करणार आणि एंटर की प्रेस करणार. इथे बघाल 49 म्हणजे 49पेक्षा छोटी संख्या या सेल रेंजमध्ये नाही असा त्याचा अर्थ. सबमिट. स्लाईड क्रमांक 8 कॉपी करा आणि दिलेल्या प्रेझेंटेशनच्या शेवटी एक नवीन स्लाईड म्हणून ती पेस्ट करा. 8ला मूव्ह करायचं आहे किंवा कॉपी करायचं आहे, सॉरी, शेवटला पेस्ट करायचे. स्लाईड नंबर 8 आपण घेऊ. इथं सिलेक्ट, राईट क्लिक केलं तरी कॉपी ऑप्शन मिळेल. सिलेक्ट करून तुम्ही इथं कॉपीला क्लिक केलं तरी चालेल आणि लास्टला या स्लाईडच्या खाली तंतोतंत क्लिक करायचं. अशी एक हॉरिझॉन्टल ऑरेंज कलर लाईन मिळून जाईल आपल्याला. त्यानंतर पेस्ट म्हणायचं आहे. राईट क्लिकने पण होईल आणि रिबनमधून पण होईल. बाकी कुठलाही याच्यामध्ये दुसरा प्रकार करायला सांगितलेला नसल्याने आपण सबमिट करतो. अशा प्रकारे आपण पहिल्या लेवलपासून तिसऱ्या लेवलमधील सर्व प्रात्यक्षिक प्रश्न जे विंडोजमधील होते, वर्डमधील होते, एक्सेलमधील सुद्धा होते आणि पॉवर पॉईंटमधील असे एकूण आपण जवळपास 26 प्रश्न सोडवलेले आहेत. आणि आउटलुकचेही असेच प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. नवीन व्हिडिओमध्ये आपण आउटलुकचे प्रश्न कसे सोडवायचे त्यावर माहिती घेऊ. तर आपण एवढ्या सगळ्या तयारीवर आरामात पासिंगला लागणारा जो काही आपल्याला मार्क्स आहेत ते मिळवू शकता. सोबत ऑब्जेक्टिव्ह आपल्याला परीक्षा सोडवायची. एक फॉर्म्युला सांगतो, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क MSCITमध्ये कशी मिळवायचे. तर सिंपल आहे की ही सराव परीक्षा जी आहे, ही सराव परीक्षा आपण दर दिवसाड किमान 15 दिवस सोडवायची परीक्षेच्या अगोदर.
किंवा कमी वेळ राहिला असेल तर दिवसातून 2 वेळा 3 वेळा आपल्याला जर वेळ मिळणार असेल तर त्या हिशोबाने. म्हणजे आज जर मी ही परीक्षा मनाने सोडवली असेल तर मला काही मार्क पडतील आहेत नाही, समजा 20 मार्क पडतील ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल धरून, का तर मी सुरुवात करतो आहे, कमी मार्क मिळतील. मी ही परीक्षा संपल्यावर मला चुकलेले प्रश्न इथं लिहून घ्यायचे आहेत. ऑब्जेक्टिव्हचे उत्तरंही आपल्याला तिथून मिळतात लगेच. ऑब्जेक्टिव्हचे उत्तरं पण त्या ठिकाणी आपल्याला समोरच वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि लगेच तिथेच आपल्याला नेक्स्ट पेजवरती प्रॅक्टिकलचे पण प्रश्न या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. आता नेक्स्ट डेला क्लासला आल्यावर काय करायचं आहे, किंवा घरी कम्प्युटर असेल तर या चुकलेल्या प्रश्नांचा प्रॅक्टिकलच्या आपल्याला सराव करायचा आहे. क्लासला असाल तर मदत घ्या आपल्या ट्रेनरची आणि त्या ठिकाणी सराव करा. आणि ऑब्जेक्टिव्ह ऑलरेडी तुम्हाला वहीमध्ये उत्तरांसह मिळालेलं असल्यामुळं तुम्ही ते प्रॉपरली वाचून घेणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या काय चुका होतात हे मी दररोज दुरुस्त करायच्या आहेत, तर मला माझ्या या प्रश्नांची उत्तरं बरोबर करता येतील. या पद्धतीने आपण फायनल एक्झामला हळूहळू जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा पद्धतीने आपण सारख्या सराव परीक्षा सोडवा आणि दरवेळेस चुकलेले प्रश्न सरावात दुसऱ्या दिवशी घ्या. त्याच्या नेक्स्ट डेला पुन्हा स्ट्रिक्ट एक्झाम घ्या, आपल्याला मार्क या ठिकाणी वाढलेले दिसतील. अशा पद्धतीने आपण फायनल परीक्षा सोडवायची. धन्यवाद.